नमस्कार, बघू शकताय या ठिकाणी या मंदिराच्या परिसरामध्ये हे पाणी दिसून येत आहे आणि याच पाण्याच्या मध्यभागी पाहायला गेलं तर एक दगडी पूल देखील आहे. या दगडी पुलाच्या वरतून हे भाविक भक्त जे आहेत या ठिकाणी जाताना आपल्याला मंदिराच्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येत आहेत. ठिकाणी पाहायला गेलं तर काही भाविक भक्त पूजा करताना आपल्याला दिसून येत आहेत. पोलीस प्रशासनाचा देखील या ठिकाणी मोठा तगडा बंदोबस्त आपल्याला दिसून येत आहे. पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी बघू शकताय हे मागच्या साईडला पाहायला गेलं तर कंकलेश्वर मंदिर आहे आणि आज महाशिवरात्र आहे. याच महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी पाहायला गेलं तर लहान लेकरांसाठी जे खेळणे असतात, गाड्या वगैरे असतात, लहान लेकरांचे जे खेळणे असतात त्या खिलौण्याचा या ठिकाणी स्टॉल आपल्याला लागलेला दिसून येत आहे. भाविक भक्त बघू शकताय या ठिकाणी काही भाविक भक्त आहेत जे खरेदी करताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत फॅमिली आहे, फॅमिली सोबत लहान मुलं देखील आहेत. लहान मुलांसाठी छोट्या वस्तू वगैरे गाड्या. उद्याचा हा जे दिवस असतो हा शेवटचा दिवस असतो. बघू शकता या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी एक पण आपल्याला स्टॉल बघायला मिळून येत नाही. मात्र आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक स्टॉल भाविक भक्त हे या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येत आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने याच मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी आपल्याला येताना देखील दिसून येत आहेत आणि काही भाविक भक्त वापस जाताना देखील दिसून येत आहेत. आज महाशिवरात्र आहे आणि आज रविवार असल्यामुळं इथं बरीच गर्दी आणि इथे येऊन प्रसन्न वाटलं. कुठले आहेत तुम्ही? काय नाव आहे तुमचं? आम्ही नवगण राजेरून आलेलो इथं. बर हम्म. बर आता तुम्ही फॅमिली सोबत आलेत का एकटेच आलेत या ठिकाणी? नाही, आम्ही मित्र सोबत आलो तर. मित्र कंकलेश्वर मंदिर या ठिकाणी आलेला आहेत आणि तुमच्या गळ्यामध्ये पाहायला गेलं तर एक मिनिट सर मैं हिंदी बोल सकता हूँ। भला हिंदी में बात करो. आप कहाँ से है? मैं बिहार से हूँ। बिहार से. मुझे तो मैं इधर काम करने आया हूँ गायकवाड़ साहब के यहाँ, तो उन्होंने ठीक है, आप यहाँ पे मंदिर के अंदर यहाँ पे आए हुए, आप किस लिए आए वाले? अभी तो दर्शन करने आए हैं दर्शन करने. जी। अभी तुम रहने के लिए कहाँ है? भीड़ में है? भीड़ में अपना वो नालवरे नाका है ना, हाँ. वहाँ पे रहते हैं। क्या लगा तुम्हारे को जो यहाँ पे आने के लिए, क्या लगा कि आना चाहिए आपने? बिल्कुल आना चाहिए। तुमने अभी बोला मैं यहाँ का महाराष्ट्र नहीं हूँ, महाराष्ट्र के बाहर से हूँ. आपको क्या लगा ऐसा कि ये मंदिर में आना चाहिए? नहीं, हम हिंदू है। पहली बात तो हम हिंदू है। हाँ. दूसरी बात ये हमारी आस्था है, इसलिए मुझे यहाँ आना चाहिए। और आज महाशिवरात्रि का दिन है, हाँ. तो भगवान का दर्शन करना चाहिए। बर. जी जी। महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही दर्शन घेण्यासाठी कंकलेश्वर मंदिर या ठिकाणी आलेला आहेत. काय सांगताल? माझं संकट निवारण व्हावा, दुःख निवारण व्हावा, माझ्या मुलाला नोकरी लागावा, मन कामना पूर्ण कुठले आहेत व्हावा. मावशी तुम्ही? कुठले आहेत? महाजनवाडीची आहे. हा? महाजनवाडी. बरं, किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलं आहेत. बरं, काय मुलगा नोकरीला आहे का कुठं आहे काय? 12 शिकलेत. मग मला वाटतं नोकरीला लागावा, पोलीस भरतीत कंडक्टर व्हावा असं वाटतं. पोलीस भरतीची तयारी करतोय का मुलगा? करा वाटते. बरं, करावं वाटते. ते आता तुम्ही मंदिरामध्ये गेले, काय मागितलं? मंदिरामध्ये काय मागितलं तुम्ही? माझा मुलगा पोलीस भरतीत व्हावा, कंडक्टर व्हावा, माझं दुःख हरावा आणि माझी कामना पुरावा ही माझी इच्छा मागितली. बघू शकताय हे मागच्या साईडला पाहायला गेलं तर कंकलेश्वर मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला भाविक भक्ताची दिसून येत आहे आणि याच मोठ्या गर्दीला अनुचित प्रकार काही गर्दीमधून काही घडावा नाही म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. बघू शकताय मागच्या साईडला प्राचीनकालीन कंकलेश्वर हे मंदिर आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोटरसायकल लावण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था देखील केलेली आपल्याला दिसून येत आहे. बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त येत आहेत. येताना देखील आपल्याला दिसून येत आहेत, जाताना देखील दिसून येत आहेत आणि पोलीस प्रशासनाचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त केलेला दिसून येत आहे. आपण आताच मधल्या साईडला देखील पाहणी केली आहे. मधल्या साईडला देखील काही गर्दीमध्ये अनुचित प्रकार घडावा नाही म्हणून पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येत आहे. जनजागृती न्यूज बीड.